समजा तुम्हाला अनोळखी व्हॉट्सअप नंबरवरून कॉल आला आणि त्यांनी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याला पैशाची तातडीने गरज आहे असं सांगितलं आणि जर ते ऐकून तुम्ही लगेच पैसे ट्रान्सफर करत असाल तर थांबा, कारण हा व्हॉट्सअपचा नवा स्कॅम आहे. आजकाल व्हॉट्सअप फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार भोपाळमधील महिलेसोबत घडला. जेव्हा त्या महिलेचा व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्यानंतर तिच्या पतीला तातडीने पैशांची गरज असल्याचे फोन आले. मात्र तेव्हा पतीला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच त्याने क्राईम ब्रांचकडे तक्रार केली. पण तोवर त्याच्या पत्नीचे व्हॉट्सअप बंद झालं होतं आणि तिला कुठलेही कॉल किंवा मेसेज येत नव्हते. सायबर क्राईम ब्रांचने तपास केल्यावर समजलं की कॉल फॉरवर्डिंग ऍक्टिव्हेट करून महिलेचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. आता तिचं अकाउंट हॅक कसं झालं तर हॅकिंगसाठी स्कॅमर्सनी एक अनोळखी नंबर वापरून महिलेच्या मोबाईलवर कॉल केला. कॉलरनं डिलिव्हरी बॉय असल्याचा दावा करत महिलेचं एक स्टार हॅशटॅगने सुरू होणाऱ्या नंबरवरनं कॉल करण्यास सांगितलं. तेव्हा त्या महिलेने विचार न करता त्या नंबरवर कॉल केला, ज्यामुळे कॉल फॉरवर्डिंग ऍक्टिव्हेट झालं आणि तिचं व्हॉट्सअप अकाउंट दुसऱ्या फोनवर ऍक्टिव्हेट झालं. यानंतर स्कॅमर्सनं तिच्या अकाउंटचा वापर करून पैसे मागायला सुरुवात केली. आता अशा प्रकारच्या स्कॅम पासून वाचायचं असेल तर तुम्हाला स्टार हॅशटॅगनं सुरू होणाऱ्या मोबाईल नंबरवरून कॉल करण्यापासून पूर्णपणे टाळावं लागेल. याशिवाय 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वापर करूनच तुमचं व्हॉट्सअप सुरक्षित ठेवावं लागेल. जर तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं तर तात्काळ सायबर क्राईम ब्रांचला संपर्क करा आणि व्हॉट्सअपच्या सपोर्ट सेंटरवर ईमेल करा.